आता बातमी आहे देशातल्या युवकांना धडकी भरवणारी। देशाच्या विकासाचं धोरण करण्याची जबाबदारी नीती आयोगावरती असते। हा विकास साधताना त्यामध्ये देशातील तरुण तरुणी अविभाज्य भाग असतात। पण याच युवा वर्गाच्या हाती आज काम नसल्याची स्थिती आहे। नीती आयोगाच्या अहवालामध्ये ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे। त्यामध्ये देशातील 9 कोटी तरुण तरुणींच्या हाती कामच नाही हे तथ्य पुढे आलंय। हा आकडा देशातील रोजगार क्षेत्राला विचार करायला लावणारा आकडा आहे। याच अहवालात नीती आयोगानं अन्य काही आकडे सुद्धा समोर मांडलेले आहेत। या स्थितीवरती विरोधी पक्षानं जोरदार टीका केलीच, पण कधी काळी भाजपच्या एनडीएच्या सत्तेत केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी सुद्धा गंभीर चिंता व्यक्त केली आहे। एकीकडे देशात जेन झी आंदोलनामुळे देश ढवळून जातोय, त्या स्थितीत समोर आलेले हे आकडे विचार करायला लावणारे आकडे आहेत। या विषयाची आज दिवसभर चांगली चर्चा रंगली। तर देशातील 8 कोटी 70 लाख युवा वर्गाकडे कामच नसल्याचं नीती आयोगाचा अहवाल सांगतो। त्याची नोंद आयोगानं NEET नीट म्हणजेच नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट और ट्रेनिंग अशी केलेली आहे। याचा अर्थ आहे तरुण शिक्षण घेत नाही आहेत, त्यांच्याकडे रोजगार नाही आहे आणि ते कुठल्याही प्रशिक्षणातही सहभागी नाही आहेत। 2021च्या राष्ट्रीय सर्वेक्षणावरती आधारित हा आकडा असल्याचं नीती आयोगाचं म्हणणं आहे। तसंच महिलांच्या बेरोजगारीबाबत अधिक चिंता व्यक्त झाली आहे। देशातील युवा बेरोजगारीचा आकडा सध्या 15.6% इतका आहे, पण त्यातलं युवा महिलांचं प्रमाण हे 19.5% असल्याचं भीषण चित्र किंवा भीषण वास्तव नीती आयोगाच्या अहवालातनं समोर आलंय। तर आयोगाच्या अहवालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला सोशल मीडियावरती प्रश्न विचारलेत। पदवी मिळवल्यानंतर नोकऱ्या कुठे आहेत? 20 ते 29 या वयोगटातील बेरोजगार भारतीयांपैकी 67%, आकडा पुन्हा एकदा ऐका, 67% लोक पदवीधर आहेत। पण 15 ते 25 या वयोगटातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा 40%च्या आसपास आहे। सरकारच्या दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं नेमकं काय झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर युवा वर्गातील बेरोजगारीचे आकडे चिंताजनक असले तरी नीती आयोगानं महाराष्ट्राच्या कौशल्य प्रशिक्षणाचं कौतुक केलंय। 2014 नंतर 7 कोटी 67 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना असं प्रशिक्षण देण्यात आलं। त्यात महाराष्ट्राच्या महास्वयम आणि तामिळनाडूच्या नान मुदलवन या योजनेचं नीती आयोगानं कौतुक केलंय। उद्योजकता कौशल्यांसह 9वी पासून व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची शिफारस या पार्श्वभूमीवरती आयोगानं केली आहे। तर देशातले जवळपास 9 कोटी तरुण घरात बसून आहेत, असं धक्कादायकरित्या नीती आयोगाच्या अहवालातून समोर आलंय। हे तरुण सध्या चर्चेत असलेल्या जेन झी पिढीचं नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात। या स्थितीचं नेमकं कारण काय, तसंच देशातील पदवीधर आणि रोजगाराची स्थिती काय आहे हे जाणून घेणं इथे आवश्यक बनतं। ही आहे देशातील तरुणाई, ज्यांना आज जेन झी म्हणून संबोधलं जात आहे। याच जेन झींमुळे सध्या देशातील वातावरण ढवळून निघालंय। या जेन झींना खुश करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करतोय, पण त्याच वेळी त्यांच्या बाबतीत नीती आयोगाकडून समोर आलेला अहवाल धक्कादायक आहे। या अहवालानुसार देशातील 8 कोटी 70 लाख तरुण तरुणींच्या हाती कामच नाहीये। त्यात 15 ते 29 वर्षातील युवकांचा समावेश आहे। याचं नेमकं कारण तज्ज्ञांकडून समजून घेऊया। बेरोजगारीचा प्रश्न तीव्र होतोय का? नक्कीच होतोय आणि त्याला आपण वेगवेगळ्या अँगलनी पाहणं गरजेचं आहे। साधारणतः जर आपण यूथ अनएम्प्लॉयमेंटचा विचार केला, तरुण बेरोजगारांचा विचार केला, तर साधारण ती 10% आहे आणि असं मानलं जातं की 12-13% पुढे जर ही बेरोजगारी गेली तर देशामध्ये अनेक नवीन समस्या उभ्या राहतात। या सगळ्या परिस्थितीमुळे देशातील युवक निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। डिप्रेशन, चिंता, अँझायटी आणि अर्थात ताण, ज्याला आपण डिस्ट्रेस म्हणू, की आपण आता पुढे काय करायचं, किंवा होपलेसनेस ही जी फिलिंग म्हणतो ना, डेस्पेअर, होपलेसनेस, की आपल्या आयुष्यामध्ये आता काहीच उरलं नाही आहे आणि याच्यातून येणारी विपन्न अवस्था किंवा याला आपण म्हणतो ना शेवटच्या सुइसायडल मोडमध्ये लोक जातात। तर हे सगळी तरुणाई, या तरुणाईचं नक्की काय होणार पुढे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। देशातील युवकांची ही अवस्था असताना रोजगाराच्या स्थितीवरही नजर टाकूया। आज देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या वर आहे। भारतात दरवर्षी जवळपास 1 कोटी नवे पदवीधर तयार होतात। या स्थितीत देशातील रोजगाराचा आकडा 65 कोटींच्या घरात आहे।
पदवीधरांचा विचार केला तर नीती आयोगाचे आकडे धक्कादायक चित्र दाखवतात। पदवीधरांपैकी फक्त 8.25 म्हणजे 8.25% तरुणच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत नोकऱ्या करतायत। सुमारे 88% तरुण घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले आहेत। देशाची लोकसंख्या 140 कोटी असताना त्यातल्या 9 कोटी तरुण तरुणींच्या हाती काम नाहीये, म्हणजे जवळपास 6.5% तरुण तरुणींचं मनुष्यबळ वाया जात आहे। याच वेळी घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये महिला सर्वाधिक गुंतल्याचंही नीती आयोगानं म्हटलंय। भारताला डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज असल्याचं सांगितलं जातं। त्यानुसार भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे। भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, पण त्यांच्या हाती कामच नसेल तर हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज तोट्यात बदलायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। तर भारताला जगातला सर्वात तरुण देश म्हटलं जातं आणि हीच आपली खरी ताकद आहे। पण आज याच युवा वर्गातील 9 कोटी लोक बेरोजगार असतील तर हा निश्चितच चिंतेचा विषयही मानला जातोय। आज प्रत्येक राजकीय पक्षाला जेन झीचा मतदार हवाय, त्यांचा पाठिंबा हवाय, त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात होतीये। पण या वर्गाला फक्त आश्वासनं नकोय, तर एक सुरक्षित भविष्य हवंय। तरुणांना हाताला काम हवंय, त्यांना उज्ज्वल भवितव्य हवंय। त्यामुळे आज गरज फक्त नोकऱ्या निर्माण करण्याची नाहीये, तर तरुणांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याची सुद्धा आहे।